नाथ या चित्रपटातून त्याने भूमिका केलेली आहे. जोरदार टाळ्या. अवधूत चिंता जो आपण टोळ या वेब सिरीजचं काम केलं आहे केली आहे. झी मराठीमध्ये एक गाव भुतारला या सिनेमात त्यांनी तेराही भागामध्ये त्याच्यामध्ये कशी काही कलागुण असतात किंवा अशी काही आर्ट असतात किंवा असं काही त्याचा सामाजिक भाग असतो की ते सातत्याने काही ना काहीतरी करतच असतात. आणि त्यातलेच हे आपले सुनील बेंडखेडे माझ्या शेजारी त्यांचं हर्षा टेक्नॉलॉजी दुकान आहे. मला कल्पना नव्हती की रोज सहज काहीतरी खरेदी करायला येतो तुझ्या बोलायला येतो. हे काही व्यक्तिमत्व असं काही वेगळ्या प्रकारचं वेगळ्या कधीच कल्पना नव्हती. मला किती वेळा तिथे फिल्म दाखवल्या किती वेळा दाखवला तेव्हा कुठे या सुनील बेंडखेडे वावरणारा तरी उत्तुंग असं शिखर गाठणारा आणि आता तुम्हाला आश्चर्य वाटेल सुबोध व्हावे व्यक्तिमत्व असतात आपल्याकडे. आणि आज आपल्यापुढे ते संगमेश्वरी गायता म्हणून एक कार्यक्रम साजरा करणार आहे. संगमेश्वरी गायता. नमस्कार. आवाज येते. नमस्कार. तुमचा सगळ्यांचा आवाज म्हणजे कसा अनुभवाचा आवाज आहे हा. आम्ही जरी किती म्हणते सगळं घालून जर वाढवायचं पक्का व्हायचं कसा आहे नेसं आपलं घालून वाढत नाही अनुभव पण महत्वाचा असतात बरोबर की नाही. तर सगळं तुमची जवळ आहे की नाही. त्याच्यामुळं आधी पहिल्यांदा वय आमचं पाकडी साहेब असतील घोडे साहेब असतील आपले सर असतील या सगळ्यांना आधी पहिल्यांदा धन्यवाद देतो. कारण कसं आहे दुनियेत जरी किती सगळीकडे सन्मान याला बोलवली तरी सुद्धा आपल्या घरातल्या मोठ्या माणसाने आणि घरातल्या कौतुक केलेली ना नाही वाटत्या जर देखील गावाच्या त्याच्यामुळे तुमच्या हाती दोन कार्य होते तरी. आणि कसं आहे आमचं पाकडे साहेब रोज आम्हाला तिथं घ्यायच्यात तर असं बोलता बोलता झालं मला वाटतं आम्ही सगळे ज्येष्ठ नागरिक जमताव म्हटलं आमची अशी इच्छा आहे म्हणजे व्हायचं आहे का कसं असतं अनुभवी माणसांकडनं व्हायचं गप्पा मारत इतकं आपल्याला पुढे आयुष्यात उपयोगाला आहे आता मग म्हटलं व्हायचं सगळ्यांबरोबर गप्पा मारायचे काय करता येईल तर हो ही काय पूर्ण सिरीज भारतात असं असं करायचं आणि असं असं आपण करता नाही लिहिणार कसं अंक म्हणजे अंकना हा असे शिकता नाही तुम्ही शिकल्या हो म्हणून आमची ह्यांनी रात्रीच्या प्रोड्युसरवर काढला सरकारनं रात्रीचा मास्टर यायचा आमच्याकडे शिकवायला आणि मास्टर आला आणि मला म्हणतो तात्या आपल्या म्हणतो गावात जवळजवळ 40-50 लोक म्हणतो अशिक्षित आहेत म्हटलं असू देत ना तिथं तुला काय ना घरच्यात नळ घातला नाही सगळ्यांना म्हणतो शिकवून करायचं. आता म्हणलं आकारपणा कुठे म्हणतो बाकीने डिशी घेतलं आकार आता म्हणतो सगळ्यांनी हात आला घेतोय तर हाताच्या रेषा कामावर तुळून आहे पाहिजे हा मला शिकेल नाही म्हणतो सरकारनं सांगितलं शाळेने शिकल्या हो नाही तर म्हणतो आमचं पगार होणार नाही म्हटलं असू दे भाऊ काय आपली दुसऱ्याची दुसऱ्याने कशी आम्हाला हवी म्हणून सगळ्या गावातल्या लोकांना सांगायचं बाका येणार आहे ना म्हणतो या का शिकवायचं जरा घरात जाऊन यायचं तिथे आम्ही येत होतो या त्याला झेपलं तर आपण झेपू म्हटलं आम्हाला सरपंचात पण सांगितलं नाही सुशिक्षितांचं घ्यावेलं पाहिजे तिथपासून आम्ही आपलं तसंच करतो पण जवळ कोणते जायचं नाही जास्त कधी काय होईल काय सांगता येत नाही बरोबर गेला शपथ नाकील वाचू नका. मी एकटा बायको चांगली होती मी 14 दिवस पनावड्या जोराकाची माणसा तसा कुत्र्यासारखा ताट लुटतो तसा मला शपथ घरातली माणसं माझ्याकडे करून बघ नाही त्याची कापडा जात लागू मी त्यात माणसं म्हणतं आपलं काय हाय तर हाय तुम्हाला सांगता कारण करोनाच्या वेळी सगळे विचारले लोक शिक्का मारलेला म्हणून जी बॉम्ब झाली आहे ना गावात जेमकोला एवढा तिची गैरत केली मी तुम्हाला सांगता रेड झालो तर जेमकोला भोगलीचा बांधला भोगलीला आणि पोरात केलं आणि रात्री आवाज यायला शेपुऱ्याजवळ ऐकून म्हटलं गावात काय हल्लात नव्हता काय आवाज काय येतो मागत म्हटलं वेगळी ये ग ती पण तरी म्हणता येईल पण रात्रीचं दिसायला आणि रात्रीचं कालुकात भेटली शेपोल्याकडे अशी भेटरी मारली पोपडी हलत ते पुढं आज शेपुल्याला वाघ बसलेला काय शेपूर वाघ बसले शेपोल्याला वाघ बसले झोका काढ काय वाघ पिसाला
काढण्यासाठी जे भांड सोडायचे त्याला पोऱ्या म्हणायचे. आता तुम्हाला वाटेल पोऱ्या, ते पण तुम्हाला सांगतो पूर्वीच्या जमान्यातलं आम्ही ऐकलेलं पोऱ्या आणि बघितलेला पण तो पोऱ्या पितळेचा किंवा तांब्याचा असायचा. आपण फुटक्या नशिबाचे आहोत, आपण पाणी काढायला प्लॅस्टिकचं भांड. वरदार टाळ्या होऊन जाऊ ते ह्यांच्यासाठी एकदा. तर अशा परिस्थितीत एक टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.